हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलवडचा नागवा कृपा नागेश भंडारी. आज आमच्या पालखीचा तिसरा दिवस. तर तिसऱ्या दिवसामध्ये आम्ही आता सकाळच्या सत्रामध्ये आहोत आणि सर्वत्र पाहू शकता तुम्ही कशी सकाळची धांदल असते ती पालखीची. साईडला आंघोळी वगैरे चालू आहे, चहा वगैरे टोस्ट बटर पाहू शकता आपण. आंघोळीला पाणी गरम करण्याची सुविधा देखील आहे. लगेच बसलेले आहेत आंघोळ करून आणि लगेचच आता आरतीला सुरुवात होणार आहे. गाईज कंटिन्यू रहा, लगेच आरतीला आता सुरुवात होणार आहे. मनमोहक सकाळी साई दर्शन देखील आपण घेऊ शकतो. सर्व एकविरा पदयात्री करू सर्व उठलेले आहेत. आता आंघोळ वगैरे त्यांची झालेली आहे, आपण पाहू शकता. लगेचच आरतीला सुरुवात होणार आहे सकाळच्या. आता वाजलेले आहेत 5:30. की जय गणपती बाप्पा मोरया, एकविरा माते की जय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माल मुक्ता फलाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मानस आरती एकवीरा, कारला गडी वास तुझा भक्त सह्याद्रीच्या पायी. कुर्म दृष्टीने पाहून सांभाळी त्या नवलाई, आरती एकवीरा. वामंगी रखमाई दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी ब्राह्मण आलेंगा. करणी वाहे भीमा उधावरी जगा. जय देव जय पांडुरंगा हरी. सौख्य दाता राजीवा, दाता राजीवा. चरण रजतली द्यावा भक्ता विसावा. आरती साई बाबा. मतोयनीच मुख पाजवा मागवाया, सांभाळा आपुली भाक. आरती साई बाबा. सौख्य दाता राजीवा, चरण रजतली द्यावा दासा विसावा. भक्ता विसावा. आरती साई बाबा. घालिंग लोटांगण वंदीन चरणन, डोल्यानु पाहिन रूप तुझे. प्रेमे आनंद पूजन भावे वालिंग मे नमा. तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्याधरं तमेव सर्वं मम देवदेवं. कायेन वाचा मनस्रुवा पूजा करावा विविध सुखा करोन यज्ञं सकल प्रश्नं नारायणाचे समर्पयामि. की जय साई बाबा की जय. गणपती बाप्पा मोरया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. इकडे सर्व तयारी चालू आहे गाईज, आपण पाहू शकता. फुल एन्जॉय, फुल एन्जॉय आहे. हा इकडे अजून आंघोळी चालू आहे गाईज, पाहू शकता तुम्ही. 4 वाजता बांध दिली तरी पब्लिक उठली नाही. 8 वाजता तरी पालखी जागेवरच आहे. हो ना. चाय पियाला काला चाय आहे आणि त्याबरोबर एक रेया पण आहे, बटर. तर सर्वांनी चहा पिला का? पिला ना. हा हो, आता लगेच आपण 5-10 मिनिटात निघणार आहोत. आता मंडल निघाला करल्याला, आई एकविरा
गाईज आमचा आज तिसरा दिवस आणि आता आमचा मुक्काम आज होणार आहे वरची खोपोली वीरेश्वर सभागृह. शकता आता आपली पालखी तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात आहे आणि आम्ही आता कर्जत चौकामध्ये आहोत. तर गाईच आता इथे पूर्ण आपण पाहू शकता पेट्रोल पंपावर आम्ही आता थांबलेलो आहोत आणि इथेच आपला नाश्ता वगैरे आहे. आप पाहू शकता सर्व एकविरा भक्त नाश्ता करत आहेत. महेश पाहू शकता सर्व नाश्ता करत आहेत. मंडळी सर्व येत आहे. अजून पाहू शकता तुम्ही गाडी लागलेली आहे नाश्त्याची, पाहू शकता सर्वजण नाश्ता करत आहे गाईज. आता आपण पण नाश्ता करूया. चला मग आता काय पाहूया नाश्त्यामध्ये. पाहू शकता समोसा आहे, इकडे पण समोसा, पाव आहे, समोसे तिथे पण समोसे आहे पाव. चला तर मग आता करूया नाश्ता. या तुम्ही पण नाश्ता करायला. चला पालखी संदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि नाश्ता देण्याचा तुमचा हेतू काय आहे? माझा काही हेतू नाही. मी सर्व पालख्यांना नाश्ता देत असतो. मी सेवा करायचं काम करतो. बरोबर. थँक्यू भाऊ. जय एकविरा. आम्ही वाट धरलेली आहे खोपोलीची. तर आता आम्ही तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात आहोत. नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही चौक काय बोलतात तो नेरळ सॉरी कर्जत चौक इथनं आता आम्ही थेट जाणार आहोत खोपोली मार्गे. तर त्या अगोदर दुपारचं जेवण देखील असेल आणि तो दुपारचा जेवण झिरोबिन या ठिकाणी आहे. तर गाईज कंटिन्यू राहा. गाईज पुढे आपला झेंडा चाललेला आहे. काय बोलशील आम्हाला? जय माऊलीचा. शकता पुढे पालखी चाललेली आहे, पुढे रथ आहे आणि आपला पहिला झेंडा भगवा जो पुढे आहे पाहू शकता तर काहीच आता आम्ही तिसऱ्या दिवसाच्या दुपारच्या जेवणामध्ये आम्ही आता चाललेलो आहोत. तर ते आहे झिरोबिन एरिया बोलतात त्याला. तर चला काही कंटिन्यू राहा. कसं काय आमचं पालखीचं नियोजन वगैरे सर्व ते बघा, मजा भरपूर येईल. आज अभंग हरिपाठ लय होतील पाहू शकता तुम्ही. पालखीच्या बरोबरच असतो आणि पालखीच्या मागेच आहोत प्रभू काका आणि मी. तर काहीच कंटिन्यू राहा. पाहू शकता वरवरून देखील आपले एकविरा भक्त आलेले आहेत, नानकरवरून देखील आपले एकविरा भक्त आलेले आहेत. तसेच
आमणे गावावरून देखील आपले एकविरा भक्त आलेले आहेत. काहीच पाहू शकता. आता आमचे सहकारी जे कॉमेडीमध्ये तुम्हाला दिसतात, कधी कधी ते दिसत नाही आपल्याला पडद्याआड, का तर ते पडद्याआड असतात म्हणजे कॅमेरा पकडायला असतात. तर काय पाहू शकता तुम्ही. हा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आमचे जेवण, दुपारचं जेवण या ठिकाणी होत असतो. जिरोबीनी ते या एरियाला बोलतात. पाहू शकता आपल्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. तसेच बाकीच्या गाड्या देखील मागे आहेत. आणि पोरं, अर्धी पोरं इथे पोचलेली आहेत, अर्धी पोरं मागे बॅक साईडला आहेत. पाहू शकता तुम्ही. पाहू शकता आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचं दुपारचं जेवण पाहू शकता तुम्ही. राईस आहे, पुलाव भात. चण्याची डाळ आणि काय ते दुसरं काय ते मशरूम, पापड. मस्त भजी गरम गरम, मिरची. गेली 10 वर्ष सतत काकांचं योगदान असतं जेवणाला. आपण पाहू शकता सुरेश काका भंडारी आजचे अन्नदाते. पाहू शकता, बघू शकता किती चार्जिंगसाठी धडपड करावी लागते पालखीला. हे बघा इकडे मोबाईल सगळं, नाही इकडे डबल चार्जर, इकडे मोबाईल. लगेच मोबाईल राखायला पण बसायला लागतं. गाईज बघू शकता मोबाईल राखायला बसायला लागतं. हे सगळे मोबाईल धारक आहेत आणि मोबाईल त्यांचे इथे बंदोबस्तासाठी आहेत. लगेच आम्ही तिसऱ्या वस्तीवर आमच्या पालखीच्या मार्गस्थ झालेलो आहोत. ती वस्ती आहे म्हणजे खोपोली. खोपोली जी वरची खोपोली आहे ती म्हणजे वीरेश्वर सभागृह येथे. तर गाईच चला कंटिन्यू राहा. घाबरलं ना करा एक रे तू ये तू पुढे हो ना, पुढे बघू. हा बरोबर आहे. हा ना. ये बघ मागे आमची त्यांची फोटोग्राफी अजून चालू संपत नाही. फोटोग्राफी संपत नाही त्यांची. फुल एन्जॉय असं करत आहेत. बघा किती मस्त उत्सुकता, किती भारी उत्सुकता झालेली आहे, लागलेली आहे. जेवण झालं, रिलॅक्स होणं. मी आता तुमच्या वाटचालीस. हा आणि बघा तुम्ही कधी बघला नसेल पण यो जो खाता आहे ना आपल्या इकडे खातं यो प्राणी गावात, पण यो इथं खातं माती. बघू शकता तुम्ही माती खाताना. गेला
पाहू शकता आता आम्ही खोपोली नगर परिषदमध्ये आहोत. महाराजांचा पुतळा देखील आहेत बघा. तर आता वाजलेले आहेत 6 वाजलेले आहेत आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत खोपोली नगर परिषदमध्ये. पाहू शकता आपण किती मस्त असं स्टॅच्यू आहे. या खोपोली नगर परिषदमध्ये कधी पण आलं ना इथे ट्रॉफिक भेटते. पाहू शकता तुम्ही किती ट्रॉफिक आहे ती. पाहू शकता खोपोली नगर परिषद, तसेच वीरेश्वर सभागृह. इथे आपली वस्ती असते, 3री वस्ती. आपला टेम्पो वगैरे या ना इकडे मग आम्ही आल्यावर पीठ घेऊन आम्ही आल्या बोलतो पीठ घेऊन. साईडलाच जो सभागृह आहे खोपोलीचा वीरेश्वर सभागृह, साईडला जो आपण पाहू शकता महाराजांची तसेच आपल्या मराठमोळ्या मावल्यांची प्रतिमा किती मस्त आहे. सभागृहाच्या जी वॉल आहे, भिंत आहे, वॉल कंपाऊंड आहे, त्याच्यावरती महाराजांचं एकदम मस्त असा देखावा कोरलेला आहे. पाहू शकता आपण. आता आलोय आम्ही 3ऱ्या वस्तीवर. आता थकून आलो आहे. आता विश्रांती करणार आहे. आता आपण कुठे आहोत? आम्ही बरोबर. आता आम्ही खोपोली नगर परिषद येथे आहोत आणि ही आमची आईची प्रतिमा पाहू शकता आपण. 3रा दिवस आहे. शाला पण आहे खाली. आता वरती जाऊया, दाखवतो तुम्हाला वरती कसं काय आहे ते. बघा काही सर्वजण आराम करत आहेत. आता कुशल पण आहे, माधुरी आहे. इकडे पालखी आपली. पाहू शकता हे पूर्ण मिक्स भाजी आहे. चना वाटाणा मूग बी सर्व मिसल. कुशल के खाओ मिसल. हा मिसल कुशल के खाओ. हा हे वा मस्त एकदम चना वाटाणा. सुप्रियाला बघा आमची सोय. आल्या पहिला संध्याकाळी आम्हाला सूप असतो. गाईज पाहू शकता सर्व एकविरा भक्त आता सूप पित आहेत. तसेच आतमध्ये देखील आहेत सर्वजण. आम्ही बाहेर बसलेलो आहोत. गाईज सुप्रियाला आम्ही पिता आता मामाने सूप घेतलेला आहे. यामध्ये थकवा जरा निघून जातो. पाहू शकता नवीन पदार्थ आम्हाला खावयास भेटतात. काही पाहू शकता आमचे सर्व पदाधिकारी तसेच आमचे कुकलोक. इकडे बघा ना जरा, इकडे बघा. सुतार साहेब पण आहेत, भंडारी बंधू आहेत, तसेच सर्वजण आहेत आपले. आणि आपण पाहू शकता बघा हे काय आहे, पनीर काय टाकलेलं आता पाहू शकता तुम्ही. हे सोया सॉस आहे. आपण कधी बघितलं नसेल. सगळा आपला इंडिया चायना झालेला आहे. आणि हा आहे हे कुठला सॉस आहे हो? हा ग्रीन चिली सॉस. आपण गाईज पाहू शकता ग्रीन चिली सॉस. पहिला कधी बघितला नसेल आपण. आणि लगेचच दादाने ओपन केला आहे रेड चिली सॉस. पाहू शकता किती मस्त मिश्रण चालू आहे. आणि आपण पाहू शकता गाईज टोमॅटो सॉस देखील टाकलेला आहे. यामध्ये टोमॅटोचा स्वाद येतो त्यामध्ये. साईडला आपण पाहू शकता दुसऱ्या चुल्यावर मिरची भजी. हे बघा ते आता टेस्टिंग करत आहे ते तेल आले का नाही आलं. तर खूप आहेत हनुमंत आमचे पालखीचे सदस्य, आमच्या पालखीचे सदस्य असं देखील आहे.
गाईज धनिया टाकलेला आहे आता. इकडे धवलारणी आलेले काही, इकडे धवलारणी आलेले आहेत. धवलारणी नाही, धवल्या धवल्या. बघा गाईज आमचे आगरी कोली धवले धवलारणी नाही, ते धवले आहेत. पाहू शकता तुम्ही किती एन्जॉय चालू आहे, पाहू शकता. सॉल्ट टाकत आहेत, सॉल्ट टाकत आहेत दादा, आपण पाहू शकता. जास्ती खार पण नाही होता कामा, मीडियम बरोबर एकदम चव आली पाहिजे. आणि लगेचच तो कलर आहे का, कलर आहे का, हा कलर आहे. बघा गाईज, आणि आमचे आजचे अन्नदाता गाईज आपण पाहू शकता. आमचेच मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रकांत कोहली साहेब यांच्या मार्फत आज आम्हाला अन्नदान होईल. कलर कलर टाकलेला आता गाईज आपण पाहू शकता. भजीचा उपक्रम चालू आहे, भजी तळायचा. मिरची भजी, मिरची भजी. हे आमचे सदस्य तसेच खूप चांगल्या पद्धतीचे कुक आहेत ते. खमंग असा सुवास सुटलेला, वास सुटलेला आहे गाईज. असं वाटतं का माझं आताच पोट भरलेलं आहे. आणि लगेचच त्यामध्ये ॲड करत आहोत आपण पनीर. गाईज पाहू शकता, लगेच ॲड केलेलं आहे त्यामध्ये पनीर. चला गाईज, आता मी पण चाललो, आरतीला सुरुवात होणार आहे. तर आता भरपूर टाईम घेतलेला आहे यांचा पण आपण. तर चला आता टाईम पण भरपूर झालेला आहे आणि आरतीला सुरुवात करूया. इकडे फुल एन्जॉय चालू आहे कृपालजी. तसेच भोईर साहेब पण आहेत, कोहली साहेब आहेत आणि पाटील साहेब पण आलेले आहेत लगेच त्यांना सपोर्टिंगला. फुल एन्जॉय चालू आहे. इकडे बघा, इकडे बघा. कृपाल लगेच आता आरतीला सुरुवात होणार आहे आणि कंटिन्यू राहा. शकता आमचे धडाडीचे सहकारी, पालखीचे आमच्या सदस्य कार्तिक ठाकरे साहेब, हे देखील फुल धावपळीत आहे गाईज. ते कोशिंबीवरून ते इकडे येतात, कोशिंबीवरून. त्या भरपूर असा ते त्यांच्या मनामध्ये देखील पालखीविषयी खूप श्रद्धा आहे गाईज. ज्याला श्रद्धा आहे तोच यामध्ये पडतो, नाहीतर कशाला पडेल. रत्नाकाचित बरा तुझ गौरी कुमरा, चंदनाचे ओटे कुमकुम केशरा, हिरे जडिता मुकुडा शोभा तो भरा, रुंजून तीन पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. सुरवरीश्वर देव तारक संजीवनी, जय देव जय देव. आरती एकवीरा, आई देई मजवरा, चरण मी तुझलाय, दर्शन पामरा. आरती एकवीरा, कारला गडी वास तुझा, भक्त सह्याद्रीच्या पायी, कूर्म दृष्टीने पाहून सांभाळी त्या नवलाई. आरती एकवीरा. रखमाई दिसली शोभा, फुले का जगती ब्राह्मणा लेंगा, चरणी वाय भीमा उधावरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा व हरी पांडु. तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्याद्रोण तमेव तमेव सर्व मम देव देव
कायेन वाचा मनस्रुवा पूजा करावा विविध सुखावा करोण यज्ञम सकल परिश नारायणाचे समर्पयामि आश्वम केशवम राम नारायणम कृष्णदामोदरम वासुदेवम हरि शीघ्रम माधवम गोपिकावल्लम जानकी नायकम रामचंद्र विजय हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे. राईस पाहू शकता, भाकर आहे तांदळाची, परत राईस आहे. आणि मिक्स भाजी आहे, पूर्ण मिक्स भाजी आहे, आपण पाहू शकता. तसेच पनीर चिल्ली आहे. ब्युटिफुल. लाईक करा आपल्या नागपूरला बिंदास. पापड वगैरे, पापड आणि मिरच्या आपण पाहू शकता. मिरच्या. चला तर मग या जेवायला सुरुवात करतो आता आम्ही. या जेवायला आता मस्त पनीर चिल्ली इकडे बघ, मिरची आहे. हा घेता ना. आम्ही बी जेवायला असतो, तुम्ही बी जेवायला. हो ना. हाय गाईस, जेवायला मस्त झाले. तुम्ही बी या, आम्ही बी जेवायला. सदा लागते जीवाची करण्याचे डोंगराला सदा लागते जीवाची करण्याचे
होऊ शकता किती एन्जॉय आम्ही करतो ते. आणि आता लगेचच आमचे शाहीर रवींद्र भंडारी काहीतरी सॉन्ग गाणार आहेत, तर कंटिन्यू राहा गाईज. पाहूया आपण कुठलं सॉन्ग असेल तर. रखवाली डोंगरवाली तू रखवाली एक बिना माझी माय गो तुझी नंदर भक्तांव हाय गो तुझी नंदर भक्तांव हाय गो. क्षत्रिय कुलावतांस गोब्राह्मण प्रतिपालक भोसले कुलदीपक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम. बाल्या बाल्यांना फुटलाय घाम, याला कोण घालिली असन दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आल्या दिलशाची आहे बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला शिवाको. आणि मग त्याने डाव उचलला, नवतेचा फजल खान. नवतेचा फजल खान जित जागत जणू सैतान. खान बोललो छत ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचं, खान निघाला मोठ्या गुरमीनं. त्याच घोडे दळ पायदळ फौज फाटाला लय बकळ. अंगी दातीच बळ पाहणारा काप्या चळचळ. त्याचीत खानाची सैना निघाली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. अरे मग कोण रोखणारे वाद. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सैन्य मोठे बरे कानाला कसा टोपणार. काय लढवा वा हुन्नर चिंतेत पण तो सरदार. पण आईजी जाऊ काय म्हणाल्या, शिवबा केवळ आमचे पुत्र नाही आहेत, राहू घ्या मराठी मुलकाचा स्वाभिमानात. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेद आहे, पण या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा अशा वाघिणीचा त्यो छावा गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात गणी विकावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि मग ठरल्याप्रमाणे प्रतापगडीच्या पायथ्याशी खान प्रतापगडीच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची रजराजी. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. आणि मग अशा या शामियानं खानडवलं तडुलं तो आला. सय्यद बांडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती मला जीवा मला नावाचा डोंबारी होता.
अहो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवबाच्या संगती मला राजाला पंखान म्हणतो कसा आओ शिवा हमारा गला लग जाओ आओ खाना हक मारी तासरी रोकून नजर गैरी जिरहा जिर राजराजी पण आपला राजा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानदाभिमान मान्याला कट्टरीचं वर्तन केला खर्र आवाज झाला चिलखत वत अंगाला खानाचा वर फुका गेला खान याडबडला तितक्यात महाराजांना पोटामध्ये बिचवाडा केलेला वाघनक्यांचा मारा केला टर फाडलं पोटाला तडक्यानं खानाचा कोतळा बाहेर आला जी प्रतापगडची युद्ध झाले प्रतापगडची युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले पावन केला शिवाचा दरबार जमती तरंका संगती रावजीराजी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस गोब्राह्मण प्रतिपालक भोसले कुलदीपक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की करी आई कृपा करी आमावरी धावत ये लवकरी ये ना गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये उद गळ्यात घालून कवड्यांची माळ पायात बांधून चाळ हातात परडी तुला ग आंबे वाजवितो संबळ अधर्म निर्धारून धर्माई तूच रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा द्वैत इथे मातला आई संकडवारी आमावरी धावत ये लवकरी ये ना गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये